Standard 9, chapter 16. The chapter name is Heredity and Evolutions. They are the part 3. Okay. They are the teach in the deoxyribose nucleic acid. That's the deoxyribose nucleic acid. त्याच्यामध्ये मी फर्स्ट लेक्चर आपण सांगितलं की डिऑक्सी जे आहे, ओके, डिऑक्सी मीन्स दे आर द पेंटो शुगर डायग्राम्स. काय असतं ते पेंटो शुगर्स. तर पेंटो शुगर मध्ये काय असतं डिऑक्सी. डिऑक्सी म्हणजे डी म्हणजे काय असतं अब्सेंट. ओके, डी म्हणजे काय असतं अब्सेंट असतं. काय असतं मानो अब्सेंट. ऑक्सिजन म्हणजे आता इथं काय डिऑक्सिजन म्हणजे इथं काय ह्याच्यामध्ये आहे ऑक्सिजन अब्सेंट आहे. काय ह्याच्यामध्ये अब्सेंट काय ऑक्सिजन आहे. त्याच्यामध्ये जे तुमचं जे असतं ऍसिड आणि बेस काय असतं ऍसिड आणि बेस. ऍसिड म्हणजे काय असतं एच पॉझिटिव्ह चार्ज. काय असतं एच पॉझिटिव्ह चार्ज. बेस म्हणजे काय असतं OH. ओके, त्या म्हणतात हायड्रॉक्साईड. काय म्हणतात बेस हायड्रॉक्साईड. तर इथं बघा बाळांनो, जेव्हा इथं फक्त एच येतं काय येतं एच म्हणजे हायड्रोजनची बॉन्डिंग फक्त हायड्रोजन सोबत आहे त्याला तुम्ही म्हणणार डीएनए. काय म्हणणार डीएनए. ओके, जेव्हा ह्याची बॉन्डिंग हायड्रोजनची बॉन्डिंग बेस सोबत आहे म्हणजे एच ची बॉन्डिंग कशासोबत आहे OH सोबत आहे तेव्हा तुम्ही त्याला म्हणणार आरएनए. काय म्हणणार आरएनए. ओके, ह्याच्यामध्ये मग आपल्याला काय दिलं कन्सेप्ट डीएनए. काय दिलंय डीएनए. मी तुम्ही काय करते ओ काय करते रिमूव्ह करते. काय करते रिमूव्ह. तर फर्स्ट पॉइंट बघा, द डीएनए इज अ डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर. काय डीएनए जे आहे तर डीएनए जे आहे देयर इज अ डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये बघा बाळांनो, हे जे डीएनए आहे ते आता डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे. त्याचं स्ट्रक्चर असतं ते आता कॉइल फॉर्म. कसं असतं कॉइल फॉर्म. नेक्स्ट पॉइंट दिलाय द डीएनए. द डीएनए जे आहे इज अ डबल स्ट्रँड डीएनए स्ट्रक्चर वॉज गिवन बाय डीएनए स्ट्रक्चरचं नाव कोणी दिलं वॉटसन आणि क्रिक. कोणी दिलं वॉटसन आणि क्रिक 1953 मध्ये. किती 1953 मध्ये. नेक्स्ट पॉइंट, डीएनए इज अ मेड अप टू पॅरलल स्ट्रँड विच आर कॉइल. कॉइल म्हणजे काय असतं माझ्या वाहन हे जे तुम्हाला दिसते रुमास हे काय द्यायचं कॉइल. काय हे कॉइल. ओके, ते तुमचं हीटर असतं. काय असतं हीटर. हीटर मध्ये जे तुमची जी कॉपरचं असतं ते कसं असतं कॉइल असतं. काय असतं त्याला म्हणतात कॉइल. काय म्हणतात कॉइल. कॉइल अराउंड इच अदर ऑफ फॉर्म इज अ डबल हेलिक्स. हे आहे तुमचं हे काय ह्याला म्हणतात डबल हेलिक्स. काय म्हणतात डबल हेलिक्स. ओके, नेक्स्ट फोर्थ पॉइंट, each strand is made of a long chain is a nucleotide. काय म्हणतात न्यूक्लियोटाइड. आता समजा ह्याच्यामध्ये जे फॉस्फेट आहे काय फॉस्फेट आहे त्या फॉस्फेट मध्ये कंटिन्यू बॉन्ड बनत चालेल. कोणता फॉस्फेटचा. कोणता फॉस्फेटचा. कोणता फॉस्फेटचा. ह्याच्यामध्ये काय म्हणतात न्यूक्लियोटाइड. काय म्हणतात न्यूक्लियोटाइड. नेक्स्ट, डीएनए इज द लॉंग चेन ऑफ अ न्यूक्लिक ऍसिड. ओके, तर डीएनए मध्ये काय आपल्या जीन मध्ये बघा एक कन्सेप्ट आहे सेल बनलाय नंतर टिश्यू बनलाय. टिश्यू नंतर काय बनले ऑर्गन. ऑर्गन नंतर काय बनले ऑर्गन सिस्टीम. काय बनले ऑर्गन सिस्टीम. आणि ऑर्गन सिस्टीम नंतर काय बनले बॉडी. काय बनले ह्याच्यामध्ये काय आपलं न्यूक्लिक ऍसिड. ओके, द न्यूक्लिक ऍसिड वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय स्विस बायोकेमिस्ट. दे आर द डबल ग्रॅज्युएशन म्हणजे ही 15वी जी आहे बायो मध्ये पण केली होती वापस 15वी जी केमिस्ट्री मध्ये पण केली होती. काय म्हणतात बायोकेमिस्ट फ्रेडरिक निसल इन 1869. ओके, तर सगळ्यात पहिला शोध कोणी लावला होता डीएनएचा फ्रेडरिक निसल यांनी लावला होता. तर ह्याच्यापुढे ह्यांनी ह्याचा सगळ्यात पहिला शोध ह्यांनी लावला होता. पण हे जे रूल आहे बघा इथं काय दिले 1869 ला काय झालं होतं जे तुम्हाला डीएनए आता तुम्ही जे डीएनए बोलताय ते पहिलं काय बोलायचं याला WBC. काय बोलायचे 1953 म्हणजे पहिलं काय आलं 1869 म्हणजे पहिला डीएनए शोध ह्याने लावला होता. आणि त्याचा जे क्रेडिट आहे कोणी घेतलं वॉटसन आणि क्रिकने घेतलं. बरोबर ना. 1869 पहिलं येतं 1953 नंतर येतं ना. मी तुम्हाला बोललो होतो ह्याने कोणतं चोरी केलं कोणतं चोरी केली. ओके, वॉटसन क्रिकने ह्याची थेअरी काय केली ती कॉपी केली होती. रिमेक करतात बघा पिक्चर वगैरे तसं. आणि हे न्यूक्लिक ऍसिड कशामध्ये सापडलं व्हाईट ब्लड सेल मध्ये. कशामध्ये सापडलं व्हाईट ब्लड सेल मध्ये. डीएनए कॉल ऍज अ मास्टर मॉलिक्यूल. ओके, डीएनए कॉल ऍज अ मास्टर मॉलिक्यूल म्हणजे काय असतं बघा सेल डिव्हिजन.
बिफोर द मॅरेज म्हणजे लग्नाच्या पहिलं कोणतं डिव्हिजन सेल डिव्हिजन. ओके. बायोकेमिस्ट ह्याच्यामध्ये काय बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, केमिस्ट म्हणजे काय जे आपले 4 एलिमेंट असतात कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन आणि हे काय होते ग्रोथ होते काय होते ग्रोथ. नेक्स्ट पॉइंट देखो न्यूक्लियोटाइड क्या है न्यूक्लियोटाइड इट इज अ मेड ऑफ डीऑक्सीराइबोज शुगर. फर्स्ट पॉइंट डीऑक्सीराइबोज शुगर. सेकंड इज अ फॉस्फेट ग्रुप. आम्हाला प्रश्न विचारला फॉस्फेट ग्रुप काय असतं तर फॉस्फेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो PO3 4- काय असतं फॉस्फेट ग्रुप. आणि नायट्रोजन बेस काय असतं सर ते इज अ नायट्रोजन बेस म्हणजे काय असतं ॲडेनिन गुआनिन सायटोसिन थायमिन हे काय त्याचे नायट्रोजन बेस आहे. द न्यूक्लियोटाइड्स असं म्हणतो तुम्हाला न्यूक्लियोटाइड काय हाय हा काय जिथं N लागतं काय लागतं फक्त आता इथं तुमचा P नाही काय नाही फक्त इथे N आहे त्याला म्हणतात न्यूक्लियोसाइड. काय म्हणतात न्यूक्लियोसाइड. आणि जेव्हा इथं फक्त P म्हणजे फॉस्फेट जॉईन होतो त्याला म्हणतात न्यूक्लियोटाइड. ओके पॉईंट समजला इथं. नेक्स्ट द न्यूक्लियोटाइड्स आर ऑफ अ 4 टाइप बिकॉज ऑफ अ 4 टाइप ऑफ अ नायट्रोजन बेस. ओके त्याची मी डायग्राम तुम्हाला प्रॉपर ड्रॉ करून दाखवते प्लीज जरा ध्यान द्या. ओके त्याची डायग्राम असते पेंटो शुगर काय असते पेंटो शुगर. हे तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलं नाही बाळांनो हे 12वीच्या टेक्स्टबुक मध्ये. ओके ते आता पेंटो शुगर डायग्राम काय असते पेंटो शुगर डायग्राम. आता ह्याच्यामध्ये बघा जी पण जी डायग्राम दिली आहे मी ओके मग ह्याच्यामध्ये जे असतं ए इज अ पेअर विथ टी काय असतं ॲडेनिन पेअर विथ थायमिन गुआनिन पेअर विथ सायटोसिन. ओके आता इथं काय दिले ॲडेनिन हे काय डबल रिंग वाला स्ट्रक्चर कोणतं आहे डबल रिंग वाला. मग इथं तसंच आहे ATGC. ओके आता ह्याच्यामध्ये बघा हे तुम्हाला 12वीला FIBSC ला म्हणजे 13वी मध्ये तर ॲडेनिन पेअर विथ थायमिन हे असतं डबल बॉन्ड काय असतं डबल बॉन्ड. तर गुआनिन पेअर विथ सायटोसिन हे असतं ट्रिपल बॉन्ड किती असतं ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड. आणि ह्याच्याबद्दल असतं बाळांनो ही तुमची नायट्रोजन बेस ह्याला म्हणतात नायट्रोजन बेस. समजलं नायट्रोजन बेस काय. ओके आणि इथं तुमचा ग्रुप असतो फॉस्फेट ग्रुप काय असतो फॉस्फेट. कोणता ग्रुप फॉस्फेट. ओके हा पॉईंट क्लिअर आहे. फॉस्फेट कुठे आहे नायट्रोजन बेस कुठे आहे आणि शुगर. सर तुम्ही फॉस्फेट शुगर सांगितलं ना आम्हाला तर ह्याच्यामध्ये बघा हे जे कार्बन आहेत ना हे कार्बन हे दिसतं तुम्हाला हे स्ट्रक्चर आहे याला म्हणतात फॉस्फेट शुगर. काय म्हणतात फॉस्फेट शुगर नायट्रोजन बेस आणि इथं काय डीऑक्सीराइबोज शुगर म्हणजे हे. ओके फॉस्फेट ग्रुप म्हणजे हा आहे नायट्रोजन बेस म्हणजे हा आहे. अजून एकदा रिपीट करतो प्लीज ध्यान द्या बाळांनो. डीऑक्सीराइबोज शुगर कुठे आहे हे स्ट्रक्चर म्हणजे पेंटो शुगर म्हणजे काय जसं तुम्हाला 10वीला सायन्स मध्ये 9 चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड त्याच्यामध्ये असं सांगितलंय मिथेन म्हणजे 1 कार्बन. ओके इथेन म्हणजे 2 कार्बन प्रोपेन म्हणजे 3 कार्बन ब्युटेन म्हणजे 4 कार्बन पेंटेन म्हणजे 5 कार्बन. इथं काय ह्याला काय म्हणतात पेंटो शुगर. काय म्हणतात पेंटो शुगर हे 5 कार्बन आले 1 2 3 4 5 आले. हे झालं तुमचं फॉस्फेट शुगर म्हणजे डीऑक्सीराइबोज शुगर. फॉस्फेट ग्रुप इथे आणि हा नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस म्हणजे काय ॲडेनिन गुआनिन सायटोसिन थायमिन इथं दिलं बघा मी. ओके मग इथं बघा ॲडेनिन गुआनिन हे काय प्युरिन्स आहेत काय प्युरिन्स म्हणजे ह्याच्यामध्ये बघा हे ॲडेनिन गुआनिन काय हे डबल रिंग स्ट्रक्चर काय डबल रिंग स्ट्रक्चर पॉईंट झाला क्लिअर. नेक्स्ट सायटोसिन थायमिन हे पिरॅमिड्स आहेत काय पिरॅमिड्स म्हणजे ह्याच्यामध्ये जे पण इन्फॉर्मेशन कॉपी होणार ती इन्फॉर्मेशन कॉपी करून कुठं सेंड करतात हे लोक दे आर द सिंगल स्टँडर्ड RNA कुठे करतात सिंगल स्टँडर्ड RNA. म्हणजे काय म्हणलं सिंगल स्टँडर्ड RNA काय म्हणले सिंगल स्टँडर्ड RNA. नेक्स्ट बघा बाळांनो द ॲडेनिन ऑलवेज पेअर विथ थायमिन. ॲडेनिन कोणासोबत पेअर करतो थायमिन सोबत. गुआनिन ऑलवेज पेअर विथ सायटोसिन म्हणजे गुआनिन कोणासोबत पेअर करतो सायटोसिन सोबत. ओके नेक्स्ट बघा दे आर जॉईन टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्ड. सर हे हायड्रोजन बॉन्डिंग काय आहे. ओके जेव्हा पोलर मी आता बोलला प्रश्न विचारला पोलर काय असतं तुमचं जे सायन्स आहे बाळांनो सायन्स
सायन्स आणि केमिस्ट्री हे दोन घटकावर अवलंबून आहे, पोलार आणि नॉन पोलार. पोलार म्हणजे दे आर विजिबल, नॉन पोलार मीन्स दे आर नॉट विजिबल. पोलार काय कंपाऊंड आहे, काय कंपाऊंड म्हणजे बघा पोलार म्हणजे काय वॉटर आहे, काय जे आपल्या डोळ्याला दिसते. नॉन पोलार म्हणजे काय, ते आपल्या डोळ्याला दिसत नाही, ते म्हणजे काय कार्बन. तर बघा आपल्या बॉडीमध्ये जेव्हा हे ब्रेक होतात, काय होतात ब्रेक, ते आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपण कोणतं पण फूड कन्वर्ट करतो म्हणजे ग्लुकोज, ग्लुकोज कंझ्युम केलं त्याच्यामध्ये ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मी सांगितलं होता C6H12O6. म्हणजे हा काय लॅक्टिक ऍसिड, काय लॅक्टिक ऍसिड मध्ये काय कार्बन आहे, म्हणजे आपल्या डोळ्याला दिसत नाही फक्त साऊंड येतं, तो काय कार्बन आहे, काय कार्बन. हा कन्सेप्ट मला तुम्हाला इथं म्हणजे काय ह्याच्यामध्ये काय हायड्रोजनची काय बॉन्डिंग आहे, त्याची बॉन्डिंग आहे ह्याच्यामध्ये पण हायड्रोजनची बॉन्डिंग आहे, ह्याच्यामध्ये मला दिसतंय हायड्रोजन बॉन्डिंग दिसतंय, हे पण इथं हायड्रोजन बॉन्ड आहे, इथं पण बघा इथं पण काय ना हायड्रोजन बॉन्ड काय ना H काय ना हायड्रोजन बॉन्ड. ओके हा कन्सेप्ट इथं प्रॉपर क्लिअर आहे. ओके नेक्स्ट पॉईंट बघा जीन. ओके जीन मध्ये काय बघा प्लीज ध्यान द्या. पहिलं ह्यांनी मेंडल्स, ओके मेंडलिसने काय केलं होतं माहिती आहे, जेव्हा एखाद्या पॅरेंट्स मधून क्रोमोझोम ट्रान्सफर होते, ओके म्हणजे बेबी मध्ये म्हणजे समजा जीन मध्ये, तर त्यांनी हे जीन नाव त्याला माहित नव्हतं, याचं नाव नंतर पडणार जीन म्हणून, पण त्यांनी एक नाव दिलं होतं त्याला म्हणतात फॅक्टर. काय म्हणतात मी बोलतो एक फॅक्ट केला हा फॅक्ट आहे माझ्यामध्ये, पण त्यांनी पहिलं नाव दिलं होतं फॅक्टर. काय दिलं होतं फॅक्टर. नंतर जीनचा शोध लागला, ह्याला जीन असं नाव द्यायचं नाही, पहिलं काय नाव होतं फॅक्टर, म्हणजे निकनेम काय होतं जीनचं फॅक्टर. नंतर बघा जीन म्हणजे काय असतं, इच क्रोमोझोम इज मेड ऑफ अ सिंगल DNA मॉलिक्युल्स. सर क्रोमोझोम काय आहे, सर क्रोमोझोम काय आहे सर, बघा बाळांनो क्रोमोझोम मीन्स थ्रेड लाईक स्ट्रक्चर. काय असतं थ्रेड लाईक स्ट्रक्चर. थ्रेड लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय असतं सर, थ्रेड लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय, आता समजा आपल्या बॉडीमध्ये ग्रंथामध्ये असं लिहिलंय की ग्रंथामध्ये म्हणजे संत ज्ञानेश्वरीमध्ये असं लिहिलंय की आपल्या बॉडीमध्ये 72,000 सेल्स आहे. किती 72,000 नाडी, किती 72,000 नाडी. तर अशी जमिनी फक्त सेल अशी कंटिन्यू असं लेंथ त्याची वाढत आहे, ती लांब होणार आहे, ती बॉडीमध्ये तिला म्हणजे कम्फर्टेबल जागा नाही. ओके मग त्या लेंथला त्या सेल्स लाईन काय केलं कॉईल फॉर्म मध्ये काय केलं कनेक्ट केलं, म्हणजे काय केलं रॅप अराउंड केलं, काय केलं रॅप अराउंड म्हणजे असं त्याने गुंडाळायचं सेलला, म्हणजे ती धागा कमी होईल. ह्यांनी पहिलं असं केलं, काय केलं जे तुम्हाला स्टडी ऑफ साऊंड चॅप्टर आहे 12th वाला, ओके त्याच्यामध्ये काय दिले ट्रान्सफर वेव्स, काय दिले ट्रान्सफर वेव्स. मग ह्यांना हे पण समजलं की ट्रान्सफर वेव्हची पण जागा कमी पडते, ट्रान्सफर वेव्हची पण जागा कमी पडते. मग ह्यांनी काय केलं एका सेलला काय केलं फक्त असं लपटिंग केलं, म्हणजे असं गुंडाळ काय केलं, म्हणजे जागा काय होती लय कमी झाली. मग ह्याला म्हणतात थ्रेड लाईक स्ट्रक्चर नाव काय पडलं क्रोमॅटिन फायबर्स. काय पडलं क्रोमॅटिन फायबर्स. ओके क्रोमोझोम म्हणजे काय असतं क्रोमॅटिन फायबर्स. ओके ह्याचा अनदर एक मीनिंग काय कॅरेक्टरिस्टिक. काय असतं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे क्रोमोझोम मध्ये जे 22 क्रोमोझोम असतात म्हणजे ते ऑटोझोम्स, ते म्हणजे काय कॅरेक्टरिस्टिक असतं. काय असतं क्रोमोझोमला मराठीमध्ये अर्थ गुणसूत्र. काय म्हणतात गुणसूत्र, म्हणजे आपले जे कॅरेक्टर आहेत ते म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज. क्रोमोझोम म्हणजे काय प्रॉपर्टीज म्हणजे गुण. कोण केलं रे म्हणजे कॅरेक्टर, हा चांगला आहे का वाईट आहे का, हा शांत आहे का अशांती आहे का, तसं म्हणजे इज मेड ऑफ अ सिंगल DNA मॉलिक्यूल. जीन कशाने बनले एका सिंगल DNA बनले. जीन इज द स्मॉलेस्ट सेगमेंट ऑफ द DNA. सर ते स्मॉलेस्ट सेगमेंट ऑफ द DNA काय म्हणजे काय असतं, तर स्मॉलेस्ट सेगमेंट DNA म्हणजे काय असतं पार्ट ऑफ अ डिव्हिजन. काय असतं पार्ट ऑफ अ डिव्हिजन. म्हणजे पार्ट ऑफ अ डिव्हिजन म्हणजे काय बाळांनो, म्हणजे फक्त एका बॉडीचा पार्ट, एका सेलचा पार्ट. सेगमेंट म्हणजे काय द पार्ट ऑफ द बॉडी. ओके म्हणजे बघा आता बाळांनो हे बघा हा काय सेगमेंट झाला, हा याचा. आता मी रिअल एक प्रश्न विचारला तुझ्या स्किन मध्ये कोणतं प्रोटीन आहे, तर ह्याच्या स्किन मध्ये जे आहे देर इज अ नेम इज अ मेलनिन. काय मेलनिन म्हणजे ह्याचा DNA काय करतो मेलनिन नावाचा प्रोटीन बनवतो. ओके आता हा आपला यश आहे, त्याचे केसले मोठे मोठे
माझ्याचे केस जे आहेत, केसामध्ये कोणता प्रोटीन आहे? कॅरेटिन. कोणता आहे? कॅरेटिन. हा काय करतो? डीएनए काय करतो? कॅरेटिनचा प्रोटीन बनवतो. वापस याचा जो डीएनए आहे बॅकबोनचा, त्याच्यामध्ये काय कार्टिलेजेस आहेत. काय? कार्टिलेजेस. हा डीएनए काय करतो? कार्टिलेजेसचा प्रोटीन बनवतो. म्हणजे हा काय झाला बघा, मेलानिन, ओके, मेलानिन, कॅरोटीन, आणि इथं काय बोलला आता मी? मेलानिन, कॅरोटीन, आणि याच्यामध्ये बघा कॅल्शियम नावाचं प्रोटीन बनवतो. कॅल्शियम म्हणजे कार्टिलेजेस. ओके, मग हे तेरीचं डीएनए बनवतो. जीन इज द फंडामेंटल युनिट ऑफ हेरिडिटी. हा जीन जे आहे तो काय फंडामेंटल म्हणजे काय? देयर इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ हेरिडिटी. म्हणजे काय? कॅरेक्टर ट्रान्सफर करायला काय जीनचा लय महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल आहे जीनचा. 4 पॉईंट बघा, इट इज कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द सेल ऑफ द बॉडी. तर मुलांना असं वाटतं की आमच्या बॉडीला, आमच्या ब्रेनला आम्हीच कंट्रोल करतोय, पण तुमच्या बॉडीला आणि तुमच्या ब्रेनला तुम्ही कंट्रोल करत नाही. तर तुमच्या बॉडीवर सगळ्यात जास्त इफेक्ट कोणाचा असतं? हॉर्मोनचा असतं. तर फिमेलमध्ये 3 हॉर्मोन असतात, एस्ट्रोजन, ऑस्ट्रोजन्स आणि प्रोगेस्टेरॉन्स. आणि मेलमध्ये असतात टेस्टोस्टेरॉन्स आणि एस्ट्रोजन असतं. जेव्हा तुमचं वय 18 वर्षाचं होतं, तुमचं वय 18 वर्षाचं होतं, तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये ॲडल्ट स्टेरॉन हा नावाचा प्रोटीन का होतो? डेव्हलप होतो. त्याच्यामुळं मुलं 10वीपर्यंत अभ्यास करतात, कॉलेजमध्ये गेल्यावर लगेच कमी करतात, ते ह्याच्यामुळे ॲडल्ट स्टेरॉन. ओके, कारण की हा रिॲक्शन करतो केमिकल चेंज इन अ केमिकल बॉन्ड. तुम्हाला स्टँडर्ड 8 मध्ये 12 चॅप्टर होता. ओके, मग इथं बघा फंक्शन ऑफ द सेल ऑफ द बॉडी. नेक्स्ट, द इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन इज अ स्टोर इन द जीएन. तर बघा, एवढी इन्फॉर्मेशन माझ्या डोक्यामध्ये का कॅप्चर आहे? कारण की मी तुमचा लेक्चरमुळे मला अभ्यास करावा लागतो. तर हे माझ्या डीएनए मध्ये प्रॉपर सेव्ह आहे, स्टोर आहे. डीएनए काय करते? कॉपी करते, आरएनए कडे वेचते, आणि आरएनए कडे म्हणजे पाठवते न्यूरॉनला. मग हे माझ्याकडे काय स्टोर आहे, जीनमध्ये काय इन्फॉर्मेशन स्टोर आहे. ओके, आणि सर इन्फॉर्मेशन कुठं स्टोर असते ते पण डाऊट आहे. तर इन्फॉर्मेशन जे तुम्हाला दिसतं ना, नायट्रोजन बेस, ह्याच्यामध्ये तुमची सगळी इन्फॉर्मेशन आहे. बघा, एवढंच स्ट्रक्चर आहे, पण ह्याच्यामध्ये तुमचं इन्फॉर्मेशन स्टोर आहे. हा आरएनए कडे जातो, हा डीएनए कडून आरएनए कडे जातो. आरएनए कडून तुमचं जे असतं न्यूरॉन्स म्हणजे नर्वस सिस्टीम, काय असते? नर्वस सिस्टीम, त्याच्याकडे जातो. एवढी याची सायकल आहे. मग इथं काय आवडते का? ओके, इथं काय आवडते? नेक्स्ट बघा आरएनए. बघा बाळांनो, इथं प्लीज तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 9वीला तर 2च दिले, पण 10वीला 3 आहेत. ओके, तर आरएनएचे किती टाईप पडतात? आरएनए 3 पडतात. ओके, फर्स्ट आहे बाळांनो मॅसेंजर आरएनए, सेकंड आहे रायबोसोमल आरएनए, थर्ड आहे रायबोसोमल आरएनए, थर्ड आहे ट्रान्सफर आरएनए. ओके, याचे 3 टाइप्स आहेत. मॅसेंजर म्हणजे मॅसेज सेंड करतात, बरोबर? मॅसेज मी वाचलं, ते कॅप्चर केलं, खोपडीमध्ये टाकलं, त्याचे तुमच्या ब्रेनमध्ये टाकते मी. त्यामध्ये मॅसेंजर. रायबोसोमल काय करतं? कॉपी करतोय, आणि इथं जे रायबोसोमल कॉपी करतोय त्याला इथून इन्फॉर्मेशन इकडे घेऊन जायचं काम करते. कोण करते? ट्रान्सफर आरएनए. कोण करते? ट्रान्सफर आरएनए. हे काय? मॅसेज आहे त्याच्यात. काय? मॅसेज. ओके, तर इथं बघा फर्स्ट रायबोन्यूक्लिक ऍसिड. काय? रायबोन्यूक्लिक ऍसिड. प्लीज रिक्वेस्ट आहे माझी, तुम्ही जर 11 वर्गाला सांगितलं असेल तर प्लीज इथे ध्यान द्या, कारण की हे पॉईंट 11 12ला परत आहे. मग जरा फक्त 5 ते 10 मिनिटं फक्त इथं ध्यान द्या, कारण की हे ना एवढं भारी शिकवणार नाही, तुम्ही विसरणार पण नाही. ओके, मग रायबोन्यूक्लिक ऍसिड. सर रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय? देयर इज अ स्ट्रक्चर ऑफ रायबोन्यूक्लिक ऍसिड. हे रायबोन्यूक्लिक ऍसिड. इट इज अ सिंगल स्ट्रँड ऑफ अ स्ट्रक्चर. हे काय? सिंगल स्ट्रँड स्ट्रक्चर. म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं असतं बाळांनो? असं असतं. ओके, सिंगल स्ट्रँड स्ट्रक्चर. इट इज अ मेड ऑफ अ लॉंग चेन ऑफ न्यूक्लियोसाइड. बघा आता हे झालं डीएनए, हे झालं डीएनएचं. हा ना बघा, मग इथं बघा प्लीज, हा ओके ध्यान देवा. मग इथं काय म्हणते? प्लीज